नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील काव्य क्रमांक 11 घनश्याम सुंदरा या काव्याची समजुती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या काव्याचा प्रकार आहे भुपाळी. भुपाळी म्हणजे काय तर पहाटेच्या वेळीस देवाला जागे करण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच भुपाळी. त्याला आपण भुपाळी म्हणतो. चला, सर्वप्रथम आपण कवींचा परिचय मिळवणार आहोत. ह्या कवितेचे कवी आहेत होनाजी. होनाजी हे एक पेशवे काळात महाराष्ट्रभर लोकप्रिय असणारे शाहीर होते. त्यांनी खूप गाणी, लावण्या, पोवाडे रचले आहेत. पण त्यांच्या या भुपाळीमुळे त्यांचे नाव अजूनही लोकांच्या मुखी येते. त्यांच्या बाळा या मित्राचे नाव ते आपल्या लावणीमध्ये गुंफून घेत असे. मराठीत राम, कृष्ण, विठ्ठल, गणपती अशा देवांच्या भुपाळ्या कवींनी रचल्या आहेत. पहाटे देवळात तर या भुपाळ्या म्हणतातच, पण पूर्वी घराघरातील स्त्री पुरुष भुपाळ्या म्हणत असत. या भुपाळीत कृष्णाला त्यांची आई यशोदा किती लाडाने आणि मायेने उठवते ते दर्शविले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम भुपाळीचे पठण करणार आहोत. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुण उदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदयांचळी मित्र आला. सायंकाळी एक मेडी, द्विगण अवघी वृक्षी, अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी. करुणी सडा संमार्जन, गोपी कुंभ घेऊनी कुक्षी, यमुना जळाशी जाती मुकुंदा, दध्योधन भक्षी. हे माझे पाडसे सावडे, उठी कृष्णा माई, सिद्ध सवे बडी राम, घेऊनी गोधने वना जाई. कोटी रवी हुनी तेज आगडे, तुझ्या वदनाला, होनाजी बाळा नित्य ध्यातसे हृदयी नाममाळा. हृदयी नाममाळा. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुण उदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदयांचळी मित्र आला. उदयांचळी मित्र आला. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही कवितेची चाल लावू शकतात किंवा यूट्यूबमध्ये घनश्याम सुंदरा भुपाळी सर्च केली तर तुम्हाला गीत संगीतमय भुपाळी ऐकायला मिळेल. त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही वधू शकतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा भावार्थ अभ्यासू. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुण उदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदयांचळी मित्र आला. अरुणोदय. अरुणोदय म्हणजे काय तर सूर्योदय. मित्र. मित्र म्हणजे सूर्य. उदयांचळ. पूर्व दिशेकडे ज्या डोंगरा आडून सूर्य उगवताना दिसतो तो डोंगर. भावार्थ. कवी म्हणतात की सुंदर सावळ्या कृष्णा म्हणजे घनश्याम श्रीधर, सकाळ होत आहे रे आणि सूर्योदयाची वेळ सुद्धा आली आहे. पहा, आकाशात लालसर किरण पसरू लागले आहेत. सकाळचे प्रसन्न वातावरण आहे. हे निसर्ग फुलविणारा वनमाळी. सर्व जीवसृष्टी नव्या दिवसाचं स्वागत करीत आहे. म्हणून तू सुद्धा लवकर उठ. सायंकाळी एके मेडी, द्विजगण अवघे वृक्षी, अरुण उदय होताच उडाले चरावया पक्षी. द्विजगण म्हणजेच काय तर पक्ष्यांचा समूह. अवघे. अवघे म्हणजे सर्व. भावार्थ. सायंकाळी सर्व पक्षी झाडावर एकत्र जमलेले असतात. जशी सकाळ होते, सूर्य उगू लागतो, तसा तो पक्ष्यांचा समूह झाडावरून उडून जातो आपापल्या अन्न शोधायला म्हणजे चारा चरायला. चारही दिशांना ते उडून जातात. करुणी सडा संमार्जन, गोपी कुंभ घेऊनी कुक्षी, यमुना जवळासी जाती मुकुंदा, दध्योधन भक्षी. शब्दार्थ. सडा संमार्जन म्हणजे झाडलोट करणे किंवा सडा शिंपण करणे. कुंभ. कुंभ म्हणजे माठ. कुक्षी. कुक्षी म्हणजे कमरेवर. दध्योधन म्हणजे दही भात किंवा दही भाताचा एखादा पदार्थ. भावार्थ. गोपिका सकाळी लवकर उठून घराचे सडा शिंपण करतात. त्यानंतर त्या आपल्या कुंभात दही घेऊन पोटाशी धरतात आणि यमुना नदीच्या काठी पाणी भरण्यासाठी जातात. त्या चालताना श्रीकृष्णाचे नामस्मरण करीत जात असतात. वाटेत दही भाताची न्यारी भक्तिभावाने खातात.
हे माझे पाळसे सावळे उठी कृष्णा माई, सिद्ध सवे बडी राम घेऊनी गोधनी वना जाई. शब्दार्थ. पाळस म्हणजे गाईचे वासरू, कृष्णामाई श्रीकृष्ण, गोधन गायीरूपी धन. भावार्थ. गोपिका आपल्या पाळसाला म्हणजेच लहान वासरूला प्रेमाने हाक मारते. ती म्हणते, अरे माझ्या सावळ्या रंगाच्या गोडसं पाडस, उठ. आपल्याला वाढवणारी कृष्णामाई आता तयार आहे. बलरामसुद्धा सोबत आहेत. चला आपण गाई आणि वासरे घेऊन जंगलात चरण्यासाठी जाऊया. कोटी रविहुनी तेज आगळे तुझिया वदनाला, होनाजी बाळा नित्य ध्यास तसे हृदयी नाममाळा. शब्दार्थ. वदन म्हणजे मुख, नित्य म्हणजे नेहमी, ध्या तसे ध्यान करतो, नाममाळा म्हणजे देवाच्या नावाचा जप. भावार्थ. हे प्रभू, तुझ्या मुखावरचे तेज कोट्यावधी सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अत्यंत अद्भुत आणि आकळे आहे. तुझ्या त्या दिव्य स्वरूपाचे नामस्मरण करीत कवी होनाजी बाळ दररोज आपल्या हृदयात नामाची माळा धरून तुझे ध्यान करतो. तो तुझे नाव अखंड जपत राहतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आई यशोदा आपल्या लहान बाळ म्हणजेच घनश्यामाला उठविण्यासाठी विनवण्या करीत आहे. सकाळच्या शांत पवित्र वातावरणात कृष्णाचे रूप आणि निसर्गाचे सौंदर्य एकमेकात मिसळून सर्वत्र आनंद, शांती आणि पवित्रता पसरलेली आहे. आणि आई यशोदा आपल्या कृष्णाला उठवीत आहे, असे सुंदरसे वर्णन कवीने या कवितेत केलेले आहे. चला, आपण आता कविता समजलो, त्याचा अर्थही समजलो, भावार्थही समजलो. यावर आपण आपल्या अनुभवांचे जग मोकळे करू. चला, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापसात संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू. आपले अनुभवाचे जग एकमेकांना सांगू.